जिथे कुठल्याही राजकीय आंदोलनाला परवानगी नाही, तरी अद्याप अजून परवानगी मिळालेली नाही. असं आहे की रामाचे मालक कोण कधीपासून कुठल्याही मंदिराविषयी आम्ही अद्याप परवानगी मागितली. मी उद्या नागपुरात जाईन. त्यानंतर मंदिरात संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, तर आम्ही रामरक्षा म्हणणार, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे. या देशामध्ये रामाच्या नावावर काय आणि आम्ही जे करतोय त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते आजीवन सदस्य आहेत ना आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणताय. या रामाच्या करसेवेला ते गेले, ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीसांना खुलं निमंत्रणच देतोय. जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. त्यामुळे रावसाहेब, कदाचित आक्षेप यासाठी असू शकतो, कोणाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई नाही. जे हिंदुत्ववादी जे राम भक्त आहेत ते म्हणू शकतात, पण हे आंदोलन एका राजकीय पक्षाकडून होतं आहे. पहिले आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन होत असल्यानं कदाचित मग त्या न्यासाचा त्याला आक्षेप असू शकतो. ते पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेनं राम मंदिरासाठी केलेलं आंदोलन चाललं. शिवसेनेने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा काय नाही तुम्ही आक्षेप घेतला की राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे, संघर्ष आहे. तेव्हा काय नाही म्हणजे राम मंदिर बाबरीची हिंमत कोसळत असताना त्यांनी टाकावर केल्या, पळून गेले. ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होते काय, आणि आम्ही तिथे उभे राहिलो. आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नाही आणि तुम्ही आम्हाला विरोध करा. हा कोणता आहे? हा न्याय म्हणत नाही. हा न्याय रामालाही मान्य नाही. इथं रावणाचं राज्य नाही, रामराज्य आहे म्हणजे कुठला राजकीय पक्ष? तिथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेला 1996 आहे. हा आम्ही होतो मुंबईमध्ये. त्यानंतर त्या दंगली झाल्या तर आम्ही गेलो, आमचे लोक मरण पावले. बॉम्बस्फोटामध्ये 550-600 लोक आमचे लोक मरण पावले. आणि तुम्ही आता आम्हाला विचारता तुम्ही राजकीय पक्षात असू ना, हिंदुत्ववादी आहोत. तुमची जी काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोर्ट होतो लक्षात घ्या. एक फक्त राज्याच्या राजकारणाचा विषय हा आहे की तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला तर मध्यंतरी मोदींनी नेहरूंचा विक्रम जो पंतप्रधान पदाच्या काळातला जो कालावधीचा जो विक्रम होता तो मोडला. आता देवेंद्र फडणवीस राज्यात त्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी शरद पवारांना मागे टाकून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे तिसरे मुख्यमंत्री असा अशी वाटचाल सुरू केली. तर कदाचित लवकरच तो विक्रम आहे ते करू शकतात. नाही याला म्हणजे हे कसले विक्रम कोण बोलते मला? पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मिळू शकला? देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यात. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता.
तिथून हा देश निवृत्तीपर्यंत त्याच्यामुळे नेहरूने किती काळ क्वालिटी वर्क तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हिंदी क्रांती आहे वसंतदादा पाटलांनी सरकार क्षेत्रात काम केलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला योगदान दिलं महिला आरक्षणाचा विषय असेल या राज्यातला MIDC उभं करण्यामधला विषय असेल या राज्यामध्ये गुंतवणूक परत उद्योग आणण्याचा विषय असेल हा फक्त मतं विकत घ्यायला आणली ना म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात निखिल चंद्रन म्हणाले की देवेंद्रचं देवाभाव करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारने त्यात 82 लाख बोगस आता 92 लाखापर्यंत 92 झाले ना हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची याची वसुली राज्याचे मुख्य सचिव तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचे त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव अर्थ सचिव महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली त्या बोगस लाभार्थींना 92 लाख त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत करणं गरजेचं आहे. जशी ही संख्या घटते आहे अनेकांना अपात्र केलं जात आहे तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळात ही योजना गुंडाळली जाईल कारण टॅक्सचे पण ताशीर आहे हे आता काही कारणं देते टॅक्सचे ताशीर कोणीतरी कोर्टात जाईल कोर्टे त्याला स्थगिती देईल या माध्यमातून ती योजना बंद होईल. या आधीच या निवडणुकीतलं आश्वासन होतं दीडचे 2000 रुपये आश्वासन अडवलंय कोणी करत का नाही कर्जमाफी केली नाही त्याने करावी ना 1500 ते 2100 करतायचं करा ना अडवले कोणी पुन्हा कर्जमाफी संदर्भात ते म्हणतात की 15 दिवस अजून वाढ पाहावी लागेल काही निकषांमध्ये बदल केला जाईल पाऊस कधी करतात पाऊस त्याच कर्जमाफीचं शरद पवारांनी कौतुक केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी फडणवीसांनी जाहीर केली आहे. शरद पवार निष्पक्ष होत पवार साहेब सगळ्यांचे आहेत तटस्थ भूमिका सुद्धा बजावत आहे काय करावं तिथे आमचे मार्गदर्शक आहेत पवार साहेबांचे मार्गदर्शक आहे सगळ्यांना घेऊन पुढे चाललेले नाही पण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सुरुवात आहे का माननीय पवार साहेब महाविकास आघाडीला कधीही सोडून वेगळा विचार करणार नाही त्यांची विचारधारा ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही मात्र सोबत किती चालले आहे म्हणजे सगळा अख्खा महाराष्ट्र घेऊन चालले असं म्हणतो भविष्यात काही होईल कारण अजिबात काही होणार फेरफार अजिबात होणार होणार नाही केंद्रात सुद्धा अजिबात होणार अजिबात नाही देवेंद्र फडणवीस निर्णय केले की ते बावनकुळे मुख्यमंत्री त्या बावनकुळेंनी काही संपर्क किंवा काही तुमच्याकडे काही भावना व्यक्त केल्या त्या कशाला त्यांना अडचणीत आणलं तुम्ही का त्यांना चांगला माणूस आहे कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आमच्या सगळ्यांच्या सद्भावना केल्या त्या सद्भावना कशात राहू बोलिये 16वा दिवस आहे आंदोलनाचा अरविंद सावंत आपल्या पक्षाचे समर्थन द्यायला गेले होते अजूनही त्यांच्या आंदोलनाकडे पाहिले जायचं त्याचं अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते 1992 केंद्रातलं म्हणतात दिल्लीचं जंतर म्हणतात 2008 अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले. आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पक्षानं अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला. अण्णा हजारे जनलोकपाल भ्रष्टाचार विरोधी कायदे त्या संदर्भात माहितीचा अधिकार असे विविध कारणासाठी मनमोहन सिंग प्रधानमंत्री असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलेलं आहे. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ते विशेष जबाबदारी
आम्ही होतो विलासरावांबरोबर दिल्लीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं, मीच ते पत्र घेऊन गेलो आहे. त्यांना पोषण सुद्धा आपण चर्चा करू. हे सरकार काय करतं? पूनम वाघमोडे हा साधा माणूस नाही. आज आमच्या अग्रलेखाकडे अण्णांना आवाहन केलं. आपण पाहिला की दिल्लीला जा, पूनम वांगचूक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीर. त्याचं डोकं मांडीवर घ्या, तुम्ही उपोषणाची घोषणा. तरुणांनी रस्त्यावर या. सरकारला सोनम वांगचूकचा बळी हवा. त्यांना लढणारे लोक नको आहे. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे नाव येतं. या सरकारची नियत आहे. आज तुम्ही सगळे पत्रकार परिषदेसाठी आपल्याला या प्रश्नांची चळवळ केली. सोनम वांगचूक का 16 दिन सोनम वांगचूक को 16 दिन हो गए. हाँ, अनशन पर बैठे. कहाँ है सरकार? क्या वो सोनम वांगचूक का जान लेना चाहते? सोनम वांगचूक का साधारण व्यक्ति, सोनम वांगचूक एक बहुत बड़े पर्यावरणवादी, शिक्षण तज्ञ है, पद्मश्री है. हाँ, और क्यों अनशन को बैठे हुए? तो आइए, धर्मेंद्र प्रधान आपके जो एजुकेशन मिनिस्टर है, उनके कार्यक्रम में तो भ्रष्टाचार हुआ. नीट जैसे राष्ट्रीय परीक्षा के पेपर लीक हो गए और से बच्चों ने आत्महत्या की. उनका जीवन उद्ध्वस्त हो गया. उनके लिए उनका अनशन चालू है. कोई ना कोई सरकार के अधिकारियों से बातचीत तो करनी चाहिए. मोदी जी विदेश में घूम रहे हैं, लेकिन वांगचूक के बारे में सोचने के लिए उनके पास वक्त नहीं. ये बहुत ही गंभीर बात है और बहुत ही अमानुष है. समझ में लिखा है कि अन्ना हजारे भी वहाँ पे जाए. अन्ना हजारे कहाँ बैठे? अन्ना हजारे 11 दिन तक अनशन वहाँ 2012 में किया था. हम सब लोग वहाँ गए, सरकार की तरफ से लोग आए, विलास साहब देशमुख भी कर रहे. और जिम्मेदारी अन्ना हजारे के भी है ना कि दिल्ली में जाकर सोनम वांगचूक को समर्थन दे. अन्ना जी की भी जिम्मेदारी. सर, संसद समिति ने एक सिफारिश की है कि कुछ दिन का निलंबन में उनका निलंबन कर दीजिए. आप यहाँ दिल्ली में जाएंगे, वो सब पढ़ लेंगे, उसके ऊपर बाद में चर्चा करेंगे. राष्ट्रीय विषयावर आहे आणि आपण सगळे या असं मी तुम्हाला संघात करतो. येणार का ते मला की देशामध्ये एवढ्या घडामोडी घडवल्या जात आहेत. सरकार निष्क्रिय आहे, निर्गुण आहे. त्याच्यावर अनेक विषयावरती पक्षप्रमुखांनी बोलावं असं आम्ही भूमिका असते. आज त्याचा धक्कादायक आहे का? खूप असं धक्का कोणाला होतो. आणखी एक विषय असा होता की उद्धव ठाकरेंचं 18 तारखेला रामरक्षा आंदोलन नागपुरात आहे. पण त्याआधी आज सकाळी अशी माहिती समोर येते आहे की त्या मंदिर न्यासानं अजूनही परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराचे आजीव सदस्य आणि मंदिर न्यासाचं असं म्हणणं आहे की तिथे कुठल्याही राजकीय आंदोलनाला परवानगी नाही. तरी अद्याप अजून परवानगी मिळालेली नाही. असं आहे की रामाचे मालक कोण कधीपासून कुठल्याही मंदिराविषयी आम्ही अद्याप परवानगी मागितली. मी उद्या नागपुरात जाईन. त्यानंतर मंदिरात संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं. तर आम्ही रामरक्षा म्हणणार, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काही हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे.
या देशामध्ये रामाच्या नावावर काय चाललं आहे आणि आम्ही जे करतोय त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे, कारण ते आजीवन सदस्य आहेत ना आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणताय. ज्या रामाच्या करसेवेला ते गेले ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीसांना खुलं आवाहन निमंत्रणच देतोय. जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. त्यामुळे रवसे कदाचित आक्षेप यासाठी असू शकतो कोणाला रामरक्षा आंदोलनाचा म्हणण्यास मनाई नाही. जे हिंदुत्ववादी जे राम भक्त आहेत ते म्हणू शकतात, पण हे आंदोलन एका राजकीय पक्षाकडून होतं आहे. भले आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन होत असल्यानं कदाचित मग त्या न्यासाचा त्याला आक्षेप असू शकतो. इथे पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेनं राम मंदिरासाठी केलेलं आंदोलन चाललं. शिवसेनेने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा काय नाही तुम्ही आक्षेप घेतला की राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे म्हणून संघर्ष आहे. तेव्हा काय नाही म्हणजे राम मंदिर बाबरीची हिंमत कोसळत असताना त्यांनी टाकाभर केल्या, पळून गेले. ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होते काय, आणि आम्ही तिथे उभे राहिलो. आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नव्हतो आणि तुम्ही आम्हाला विरोध करा. हा कोणता आहे? हा न्याय म्हणत नाही. हा न्याय रामालाही मान्य नाही. इथं रावणाचं राज्य नाही, हे रामराज्य आहे म्हणतात. कुठला राजकीय पक्ष? इथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेस. आणि तुम्ही आता आम्हाला विचारता तुम्ही राजकीय पक्षात असू ना हिंदुत्ववादी आहोत, तुमची जी काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोज होता लक्षात घ्या. एक फक्त राज्याच्या राजकारणाचा विषय हा आहे की तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला तर मध्यंतरी मोदींनी नेहरूंचा विक्रम जो पंतप्रधान पदाच्या काळातला जो कालावधीचा जो विक्रम होता तो मोडला. आता देवेंद्र फडणवीस राज्यात त्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी शरद पवारांच्या मागे टाकून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे तिसरे मुख्यमंत्री असा अशी वाटचाल सुरू केली. तर कदाचित लवकरच तो विक्रम आहे ते करू शकतात. नाही याला म्हणजे हे कसले विक्रम कोण बोलते मला पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मिळू शकला. देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यात. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेहरूंपर्यंत त्याच्यामुळे नेहरूने किती काळ नेहरू क्वालिटीवर तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हिंदू क्रांती आहे वसंतदादा पाटलांनी सरकार क्षेत्रात काम केलं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला योगदान दिलं. महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभं करण्याचा विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक परत उद्योग आणण्याचा विषय असेल, हा अनेक अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांनी महाराष्ट्राला ताकद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतो का ठाम लाडकी बहीण योजना फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात निखिल चंदनसिंह म्हणाले की देवेंद्रचं देवाभाव करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारने, त्यातील 82 लाख बोगस. आता 92 लाखापर्यंत 92 झाले ना. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली